स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास का धरला जातोय? 86,000 कोटींचा रस्ता करून 27,000 शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचं काम का केलं जात आहे, असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत उपस्थित केला। राज्यात प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करतोय असं वातावरण केलं जात आहे। समृद्धीची चर्चा होते, पण समृद्धीचा 2 वर्षातला टोल 500 कोटींवर गेलेला नाही। अपेक्षित टोल समृद्धी महामार्गाकडून मिळाला नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं। निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची भूमिका महायुतीने कोल्हापुरात घेतली होती, पण आता महायुतीचे आमदारच शक्तीपीठाच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत। ही जनतेची फसवणूक नव्हे का, असा सवाल करत शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। शेवटचा मुद्दा मी या सभापती महोदय या ठिकाणी मांडतो। या राज्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून काहीतरी विकास करतोय असं एक वातावरण केलं जात। समृद्धीची चर्चा होते, परंतु समृद्धीचा 2 वर्षातला टोल 500 कोटीच्या वर गेलेला नाही। 500 कोटी जो टोल अपेक्षित होता तो समृद्धीला मिळालेला नाही, ही माझी माहिती आहे। मग अशा पद्धतीचे रस्ते जे वायबल नाही आहेत, 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला कशासाठी पाहिजे? 28 वर्ष याच्यावर टोल लावला तर किमान 3,000 कोटी रुपये दरवर्षी मिळवायला पाहिजेत आणि 60 लाख वाहनं या रस्त्याने गेली पाहिजेत, तर 28 वर्षात हा रस्ता टोल मुक्त होईल। 90 वर्ष या रस्त्याला टोल कायमपणे या ठिकाणी लागणार। नागपूरवरनं ज्याला गोव्याला जायचं तो विमानाने जाईल, त्याला गाडीनं जाणाऱ्यांची संख्या किती आहे? आज देखील समृद्धीवरनं आम्हाला अपेक्षा आहे की आकडेवारी जाहीर करा, समृद्धी तयार झालाय, चांगला प्रकल्प आहे असं आपण गृहीत धरूया, काय हरकत नाही। कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही, परंतु आज त्या रोडचा वापर किती लोक करतायत ही आकडेवारी उद्याच्या भविष्यकाळात येणं गरजेचं आहे। रत्नागिरी नागपूर सभापती महोदय रस्ता आहे, एक्झिस्टिंग हायवे आहे, तो असताना शक्तीपीठचा अट्टहास का? नांदेडमध्ये त्याचा विरोध या ठिकाणी चालू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचा विरोध चालू आहे। आज आम्हाला सांगितलं जातं शक्तीपीठच्या माध्यमातून आम्ही पोहरादेवी, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबराचं दत्त मंदिर, नरसोबावाडी, ज्योतिबा, अंबाबाई मंदिर, कुणकेश्वर मंदिर आणि पात्रादेवी याचा हे जोडणार आहोत। आमची अपेक्षा आहे हे जोडा, ते वेगवेगळ्या रस्त्यानं जोडले गेलेले आहेत। या सगळ्या मंदिरांना 5-5 हजार कोटी रुपये द्या आणि विकास कर। तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा द्या, तिथे येणाऱ्या भक्तांना राहण्याची व्यवस्था करा। तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर येणारा भक्त तिथं 2 दिवस 4 दिवस राहील आणि देवाचं दर्शन घेईल आणि पुण्याई ती सरकारने मिळवावी। 86,000 कोटीचा रस्ता करून 27,000 शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचं काम या ठिकाणी करू नका। या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवेवर गेलेल्या आहेत। सोलापुरातल्या लोकांच्या गेल्या, परभणीमध्ये याला विरोध आहे, नांदेडमध्ये याला विरोध या ठिकाणी, सांगलीमध्ये या ठिकाणी विरोध आहे, कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द करणार या पद्धतीची भूमिका निवडणुकीच्या आधी घेतली। निवडणुकीच्या आधी वटहुकूम काढला आणि हा रस्ता रद्द झाला म्हणून सांगितलं। आता निवडणूक झाल्यावर मात्र सत्तेतले आमदारच त्याच्यासाठी बैठक घेतात आणि हा रस्ता आम्ही करणार म्हणतात। मग ही जनतेची फसवणूक नाही का? ही जनतेची फसवणूक नाही का सभापती महोदय, की निवडणुकीच्या आधी तुम्ही एक बोलता, वटहुकूम काढता, 2 मंत्री या कोल्हापूर जिल्ह्यातले सांगतात शक्तीपीठ होऊ देणार नाही, 2 आमदार सांगतात की आम्ही या ठिकाणी होणार आहे, दुसरे 2 महायुतीतले आमदार लेखी देतात की हा शक्तीपीठ मार्ग आम्हाला नको आहे, तरी तो राज्यपालांच्या अभिभाषणात येतो। याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी नाही। आणि म्हणून आमची विनंती आहे सभापती महोदय, तुमच्या माध्यमातून हा शक्तीपीठ मार्ग गरजेचा नाही। हा कोल्हापूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग असताना याची गरज नाही आणि त्याला प्रचंड विरोध आहे। 12 तारखेला मोर्चानं ते किमान 10,000 लोक या विधान भवनावर या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून याचाही या ठिकाणी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी पुढे करतोय, त्यालाही तोही चुकीचा आहे असं माझं या ठिकाणी मत असणार आहे। एकूणच राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनेक मुद्द्यांना बाकीच्या लोकांनी या ठिकाणी हात घातलेला आहे। बजेटवर आम्ही राहिलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी निश्चितपणे आमचे अभिप्राय या ठिकाणी देऊ, परंतु या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।